आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बारामतीत 50 कोटी खर्च करून बांधलेल्या अत्याधुनिक नवीन बस स्टँडचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, तर बारामती पोलीस ठाणे आणि नवीन पोलीस उपमुख्यालयाचीही पाहणी। पोलीस उपमुख्यालयात 39 नवीन गाड्या दाखल। शरद पवारांनी जातीचे आरोप केल्याचं कधीच दिसलं नाही। बाळासाहेब थोरातांचं फडणवीसांना उत्तर, कुठलाही विषय मिळाला नाही की पवार जातीचे आरोप लावतात। लोकसभेच्या महासंग्राम कार्यक्रमात फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर थोरातांचं वक्तव्य। वनराज ठाकरेंच्या मातोश्री बाहेर महायुतीची बॅनरबाजी, मुंबई महायुतीचीच अशा आशयाचे बॅनर। मातोश्री बाहेर पंतप्रधान मोदींचेही बॅनर। कल्याण डोंबिवलीत उद्या शासन आपल्या दारी उपक्रम, शिंदे फडणवीस अजित पवार राहणार उपस्थित, तर शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण। येत्या 16 तारखेला ठाण्यात राहुल गांधींची न्याययात्रा, राहुल गांधी जनतेशी संवाद साधणार। बाळासाहेब थोरातांची माहिती, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनाही सभेचं निमंत्रण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना नोटीस। मुलाखतीचा चुकीचा व्हिडिओ ट्विट करत बदनामी केल्याचा नोटीसमध्ये आरोप। काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांच्या आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त कृतज्ञता रॅली, कसबा विधानसभा मतदारसंघात या रॅलीचं आयोजन। भाजप खासदार गौतम गंभीर यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, नड्डांना लिहिलं पत्र। क्रिकेटला वेळ देण्यासाठी राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची पत्रातून विनंती।